उकडीचे मोदक जे गणपती बाप्पाला खूप आवडतात। आधी आपण मोदकाच्या पिठाची उकड करून घेऊ। यासाठी मी 4 बाउल पीठ घेतलेलं आहे। आता उकड काढताना आपण एक गोष्ट लक्षात ठेवायची की जेवढं तुम्ही जितके बाउल किंवा ज्या वाटीने तुम्ही पीठ घ्याल तेवढंच पाणी तुम्ही उकड काढण्यासाठी। आता उकड घेण्यासाठी मी 4 बाउल पाणी घेतलेलं आहे। पाणी उकळत आलं की आपण यामध्ये एक चमचा टाकायचं। आता या पाण्यामध्ये मी चवीप्रमाणे मीठ टाकते। आता आपण हे पाणी उकळायला देऊया। पाणी उकळल्यानंतर त्यात तूप व मीठ चांगलं मिक्स होईल। आता पाणी चांगलं उकळलेलं आहे। यात आपण आता लोअर फ्लेम करून यामध्ये पीठ टाकूया। तर उकळत्या पाण्यात जर पीठ टाकलं तर पिठाच्या गुठळ्या होण्याची शक्यता असते। आपण या गरम पाण्यामध्ये चांगलं मिक्स करून घेऊया म्हणजे उकड व्यवस्थित येईल। आता ही उकड झालेली आहे। आता आपण याच्यावर झाकण घालून ठेवू व तोपर्यंत ही थंड होईपर्यंत आपण मोदकाचं सारण तयार करून घेऊ। मोदकाचं सारण करण्यासाठी मी 2 बाउल ओलं खोबरं व 1 बाउल गूळ घेतलेला आहे। सारण करण्यासाठी आपण जेवढं खोबरं घेतो त्याच्या अर्धा पटीने आपण गूळ घ्यायचा असतो म्हणजे ते सारण आपलं परफेक्ट होतं। आता मी हे खोबरं आणि गूळ एकत्र मिक्स करून घेते। आता भांड्यामध्ये 1 चमचा तूप घालून त्यामध्ये मी गूळ खोबऱ्याचं मिश्रण टाकलेलं आहे व ते चांगलं आपण ढवळून घ्यायचं आहे। आता हे सारण मी कसं करते ते तुम्ही बघा। सारण करताना आता गूळ हळूहळू वितळत जाईल। गूळ वितळल्यानंतर त्याला आपण हे सारण थोडंसं सुकं करून घ्यायचंय। पूर्ण जास्त सुकं नाही करायचं किंवा खूप ओलसरपणा सुद्धा ठेवायचा नाही। आता गूळ बऱ्यापैकी वितळलेला आहे। त्याच्यामध्ये मी 1 चमचा वेलची पावडर टाकते। आता आपण हे चांगलं मिक्स करून घेऊया। असं हे आपलं सारण आता तयार झालेलं आहे। हे सारण आपण थंड करून घेऊया आणि तोपर्यंत आपण जी उकड काढलेली होती मोदकाची ते आता पीठ चांगलं मळून घेऊ। आता हे पीठ मी परातीत काढून घेतलेलं आहे। आता आपण याला जरा पाण्याचा हात लावून मळून घेऊया। हे पीठ आता चांगलं मळून झालेलं आहे। याला जरासा तुपाचा हात लावून मळून घेऊ व मोदक वळायला घेऊ।
आता असे आपले मोदक वळून झालेले आहेत. मोदक उकडण्यापूर्वी त्यावर पाणी टाकून घेऊन म्हणजे उकडताना ते फुटणार नाही. मोदक आता उकडून झालेले आहेत. आता पाण्याचा हात लावून आपण एक एक मोदक काढून घेऊया. असे छानसे मऊसर मोदक खाण्यासाठी तयार झालेले आहेत. तुम्हाला माझी रेसिपी आवडल्यास माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हा सर्वांना सांगायला आनंद वाटतो की श्री बोरचादेवी किचन हे चॅनल आम्ही नव्यानेच सुरू केलेलं आहे. यात काही व्हिडिओज ऑलरेडी अपलोड केलेले आहेत आणि यातल्या रेसिपीज या सोप्या पद्धतीने करून दाखवण्याचा मी एक प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे. माझे चॅनल ग्रो करण्यासाठी मला तुमच्या सहकार्याची खूप गरज आहे. तुम्ही माझ्या चॅनलला व्हिजिट करा, त्यातल्या रेसिपीज पहा, ट्राय करा आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. एवढीच तुमच्याकडून अपेक्षा आहे. अशीच एखादी नवीन रेसिपी घेऊन आपण पुन्हा भेटू. तोपर्यंत बाय अँड थँक्यू.